नमस्कार, स्वागत आहे किड्स पण आदिती आदिराजमध्ये। तर गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौराई देखील घरी येतात। भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते। गौरी आपल्या बहिणीला सोबत घेऊन येते असे मानले जाते, तर काही ठिकाणी गौराई आपल्या मैत्रिणीला सोबत घेऊन येते असे मानले जाते। काही ठिकाणी गौराईला लक्ष्मी सुद्धा असे म्हटले जाते। त्यामुळे कोणाच्या घरी 2 गौराई असतात तर कोणाच्या घरी एकच गौरी येते। प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे गौराईची पूजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। गौरी आपल्या घराची 3 दिवसाची पाहुणी असते, त्यामुळे तिचे माहेरपण आपण आनंदाने करतो। गौराईचे स्वागत देखील थाटामाटात केले जाते। आमच्या इथे देखील गौराईचे स्वागत अगदी उत्साहाने केले जाते। त्याच गौराईचे आगमन म्हणजे लक्ष्म्यांचेच आगमन कसे केले जाते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्ष्मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे जेवण असते। यामध्ये गौराईला म्हणजेच लक्ष्मीला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो। असा हा गौरीचा सोहळा घरातील वातावरण प्रसन्न करतो। चला मग पाहूयात गौरी आगमनाची पद्धत काय आहे आणि कशी केली जाते। गौरीचे आगमन घरामध्ये येताना काय म्हटले जाते हे आपण पाहूयात। सोन्याच्या पावलांनी ओवाळे काकरांनी येते भक्ताला दर्शन सूर्य राईला हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे लक्ष्म्यांना घरामध्ये घेताना ताट, चमच्याने किंवा घंटाने आवाज केला जातो। त्यांना घरामध्ये घेतल्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवघरामध्ये त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर त्यांची स्थापना केली जाते। गौराई म्हणजेच लक्ष्मी 3 दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात। यामध्ये गौरी आवाहन ज्या दिवशी गौराई घरात येतात घेतल्या जातात, मग गौरी पूजन या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते। आणि गौरीच्या कृपेने म्हणजेच महालक्ष्मीच्या कृपेने आपले घर समृद्ध हो अशी प्रार्थना गौराईपाशी करतात। अंगणातील तुळशीपाशी लक्ष्म्यांना आत घेण्याआधी त्यांची तिथे पूजा केली जाते आणि मग त्यांना घरामध्ये घेतले जाते। आणि 2 गौराईंच्या मध्ये गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवतात। गौरीच्या डोक्यावर ब्लाऊज पीस ठेवतात। गौराईचे डोक्यावर ब्लाऊज पीस ठेवून पूजा केली जाते। पानांची वेडे त्यांच्या समोर ठेवावे, बांगड्या, मंगळसूत्र
शृंगाराचे सामान ठेवावे, हळदी कुंकू व्हावे. जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना परती जय तुळशीपाशी एका पाटावर गौरी ठेवाव्यात. पाटाभोवती रांगोळी काढावी. आरतीचे ताट तयार घ्यावे आणि घरातील सुवासिनी स्त्रियांना व बाहेरील 5 सुवासिनी स्त्रिया बोलवून गौरीचेच म्हणजे लक्ष्मीचे हळदी कुंकू अक्षता वाहून औक्षण करून घ्यावे आणि त्यानंतर आरती केली जाते. गौराईला म्हणजेच लक्ष्मीला यावेळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात. यावेळी तुळशीची देखील पूजा केली जाते. त्यानंतर गौरी आत येताना गौराई आत घेताना गौराईचे मुखवटे ज्या सुवासिनी स्त्रिया आत घेणार आहेत त्या 2 स्त्रियांमध्ये संवाद साधला जातो. त्या संवाद साधताना प्रश्न आणि उत्तरे दिले जातात. ती प्रश्न आणि उत्तरे कशी असतात तर एक सुवासिनी म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली, मग दुसरी म्हणते धनधान्याच्या पावली. मग पुन्हा एक जण पहिली गौराई म्हणते की गौरी आल्या कशाच्या पावली, मग दुसरी सुवासिनी उत्तर देते गौरी आल्या धनसंपदा सुखसमृद्धीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, गौरी आल्या हळदी कुंकुवाच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, गौरी आल्या सौभाग्याच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, तर दुसरी सुवासिनी उत्तर देते गौरी आल्या सोन्या चांदीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली, गौरी आल्या पाऊस पाणी गुरंढोरं मुलाबाळांच्या पावली. असे अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा यावेळी बोलून दाखवायच्या असतात प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात. कारण गौरी आपल्या घरी येताना शुभता घेऊन येतात. त्या भरभराटी धनसंपदा सुखशांती आपल्यासोबत आणतात. त्यामुळे अशी प्रश्न उत्तरे केली जातात. गौरीच्या कृपेने महालक्ष्मीच्या कृपेने आपले घर समृद्ध हो अशी प्रार्थना करतात आणि गौराईंना घरामध्ये घेतात. सायंकाळी 4 ते 7 या वेळेत प्रदोष काळ असतो, ज्यानंतर लक्ष्मीचा संचार सुरू होतो असे मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी या सायंकाळच्या वेळीच घरामध्ये घेण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी 7 ते 9 या वेळेत घरात प्रवेश करते. त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये घेण्याचा हाच काळ योग्य असतो. घराच्या दारात रांगोळी काढून त्यात लक्ष्मीची पावले काढावीत. तुळशीला देखील रांगोळी काढावी. तेथूनच गौरी घरात घेतल्या जातात. म्हणजे गौरी घरात घेताना ताटात कुंकवाचे पाणी घ्यावे. घरातील एका सुवासिनीने कुंकवाचे हात तुळशीपासून ते घरात गौरी जिथे बसवल्या जातात तिथेपर्यंत उमटवले जातात. कुंकवाच्या पाण्याचे हात. सोन्याच्या पावलाने म्हणा लक्ष्मी आली, लक्ष्मी आली कशाच्या पावलाने, लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने, लक्ष्मी आली धान्य गुरंढोरं आपलं घरातील आमच्या इथे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये गौराईला लक्ष्मी असे म्हटले जाते. त्यामुळे लक्ष्मी आली कशाच्या पावली असे यावेळी म्हटले जाते.
बाहेरील तुळशीसमोर लक्ष्म्यांचे गौराईंचे औक्षण करून झाल्यानंतर सर्वजण आपापल्या दारामध्ये गौराईची लक्ष्मीची आरती करतात. म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी दररोज संध्याकाळी विशेषतः प्रदोष काळानंतर म्हणजे सायंकाळी 7 ते 9च्या दरम्यान घरात प्रवेश करते आणि घरात समृद्धी आणते. यावेळेत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात स्वच्छतेसह संध्याकाळी घराची पूजा केली जाते. गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही जण चांदीच्या, पितळेच्या व मातीच्या मुखवट्यावर, काही जणी सुगटावर, काही जणी मूर्तीवर, तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात. हळद कुंकू, आघाडा, दुर्वा, फुले, कापसाची वस्त्रे अर्पण करतात. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, तिसऱ्या दिवशी गव्हाच्या खपल्याची खीर किंवा कानवले, दही भात किंवा शेवयाचा भात असा नैवेद्य करतात. प्रत्येक गावभागानुसार ही पद्धत वेगवेगळी आहे. तर आमच्या इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या गौरी आवाहन ज्या दिवशी होते त्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते त्या दिवशी शेवयाचा भात प्रसाद म्हणून दिला जातो. आज लक्ष्म्यांचा पहिला दिवस. लक्ष्म्यांचं गौराईंचं आगमन झालं. उद्या त्यांचं पूजन, त्यांना उद्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि तिसऱ्या दिवशी आमच्या इथे दोरे घेण्याचा कार्यक्रम असतो आणि दोरे घेण्याच्या कार्यक्रमानंतर सर्व सवासिनींना घरी बोलवून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून नंतर गौराईचे विसर्जन केले जाते. सर्वांच्या घरी जाऊन लक्ष्म्यांचे हळदी कुंकू घेतले आणि सर्वांच्या लक्ष्म्यांचे गौराईंचे पूजा करून आरती केली आणि एकमेकींना हळदी कुंकू लावले. या लक्ष्मींच्या गौराईंच्या मुखवट्यांना पूर्ण आरासानं सजवून त्यांची उत्साहाने पूजा केली जाते. प्रत्येकीच्या घरच्या लक्ष्मी आणि गौराई बघण्यासारख्या असतात. लक्ष्म्यांसमोरचा आरास, त्यांची सजावट, त्यांचा पोशाख, त्यांची सजावट ही खूप आकर्षक असते ह्या दिवसांमध्ये. तर सर्व मैत्रिणींच्या घरी गौरींचे आगमन झालेले आहे. सर्वांच्या गौराई लक्ष्म्या घरामध्ये घेतलेल्या आहेत. आरती झाली आणि लक्ष्मीचा आरास सजवण्याची तयारी चालू आहे सगळ्यांची. तर या गौरी गणपती सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमधील गौरी आवाहन आणि गौरी आवाहनाची माहिती तुम्हाला आवडली असल्यास किड्स फन आदित्य आदिराज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.